नमस्कार. दॅट रेसिपीवाला कपल चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपला आजचा मेन्यू आहे उकडीचे मोदक. चला तर मग सुरू करूयात. एका भांड्यात पाणी गरम करून त्यामध्ये तांदळाच्या पिठाची उकड घ्यायची आहे. पाणी व पीठ समप्रमाणात घ्या. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे उकड बनेपर्यंत पीठ थोडे थोडे करून घालायचे आहे. ही उकड थोडी मऊच घ्या म्हणजे मोदक छान वळतील आणि फाटणार नाहीत. वाटल्यास पाणी गरम करताना त्यामध्ये 1 चमचा तूप टाकू शकता म्हणजे पीठ मळताना चिकटणार नाही. आता गॅस बंद करून झाकण ठेवा आणि 5 ते 10 मिनिटं वाफ काढा. एका ताटात किंवा परातीमध्ये ही उकड काढून घ्या. पाण्याचा हात वापरून पीठ छान मळून घ्या. मळताना जर पीठ चिकटत असेल तर तूप किंवा तेलाचा वापर करा. नारळ फोडून तो किसून घ्यायचा आहे. गूळ देखील बारीक कापून घ्यायचा आहे. आता मोदकाचे सारण बनवण्यासाठी एका भांड्यात 1 चमचा तूप घेऊन गूळ शिजवून घ्यायचा आहे. गूळ छान लालसर रंगावर शिजवून घेऊन मग त्यात सर्व ड्रायफ्रुट्स घालायचे आहेत. ते थोडेसे परतवून घेऊन त्यामध्ये नारळाची चव घालायची आहे. आता हे सर्व एकजीव होऊन सारणाला छान असा रंग येईपर्यंत परतवून घ्यायचे आहे. वेलची व जायफळ पावडर घालून मिक्स करून घ्यायचे आहे. आता मोदक वळण्यासाठी हाताला तेल लावून घ्यायचं आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पारी वळताना आधी बाहेरील बाजूने सुरुवात करायची आहे. त्यानंतर आतल्या बाजूने हलक्या हाताने पीठ पसरवत जाऊन पसरट वाटीसारखा आकार तयार करायचा आहे. आता पुन्हा एकदा बोटांना तेल लावून घेऊन पहिले बोट पारीच्या आतील बाजूस व अंगठा आणि मधले बोट दोन्ही बाजूला ठेवून मोदकाच्या कळ्या करायला सुरुवात करायची आहे. 2 कळ्यांमध्ये जास्त अंतर ठेवू नका जेणेकरून कळ्या जास्त पडतील व मोदक सुबक तयार होईल. आता यात सारण भरून पूर्ण पंजाचा वापर करून कळ्यात बंद करायला घ्यायचे आहेत. मोदक अर्धवट बंद झाला की मग वरील बोट आणि अंगठ्याच्या मधील भागाचा वापर करून वरच्या बाजूने सर्व कळ्या चिकटवून घ्यायच्या आहेत. शक्यतो बोटांचा वापर करू नका. अशा रीतीने मोदक खूप छान बनतो. एका जाळीच्या भांड्यात केळीचे पान ठेवून त्याला तेल लावून घ्या. सर्व मोदकांना देखील तेल लावून ते केळीच्या पानावर ठेवा. एका भांड्यात पाणी गरम करायला ठेवायचे आहे. त्यात चिंच, कोकम किंवा लिंबाची फोड टाका म्हणजे भांडे आहेत ना काळे पडणार नाही. पाणी गरम झाले की त्यावर मोदकांची जाळी ठेवा व झाकण ठेवून मोदकांना साधारण 15 मिनिटं वाफवून द्या. छान असे उकडीचे मोदक तयार आहेत. यावर तुपाची धार सोडून गरमागरम वाढा. गणपतीला तुळस वर्ज्य आहे त्यामुळे नैवेद्य दाखवताना दुर्वांचा वापर करा. मी इथे फक्त व्हिडिओ पुरता तुळशीपत्राचा वापर केला आहे. रेसिपी आवडली तर लाईक, कमेंट आणि शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.